त्यांना म्हणजे अरे जरांगेचा भाऊ आहे का काय तू? तुमचे मला वाटतं हिंगोलीचे एक यशवंत सैनीचे आले होते, त्यांची देखील भूमिका होती किंवा ते स्वार्थासाठी मागतायत, त्यांना कुठे विधान परिषद पाहिजे आहे तुमच्यावर आरोप करत होते. याच्या आज आपण आता वडू बुद्रुक या ठिकाणी आहोत. वडू बुद्रुकच्या बाजूलाच इथून 1 किलोमीटर अंतरावर मनोज पाटील जरांगे यांचं देखील उपोषण चालू आहे. आणि इथं वडू बुद्रुकला या मुख्य ठिकाणी जे आपण ब्रिज म्हणतोय, ब्रिजच्या जवळच लक्ष्मण हाके यांचं देखील ओबीसी अमर उपोषण आहे. आजचा 5वा दिवस आहे. दादा, तब्येत कशी आहे? तब्येत 5वा दिवस, आज विकनेस आहे. दादा, जी आपल्याला जी मागणी आहे, ही मागणी नेमकी काय आहे? मागणी फक्त ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे एवढीच आहे. जे काही शासन बेकायदा करून राहिले त्या गोष्टीला आमचा विरोध आहे. आज मनोज पाटील जरांगे आणि जवळपास 30 वर्षापासून मराठा समाज आरक्षण मागतोय. जवळपास 200 ते 300च्या वर आजपर्यंत त्यांचे बांधव बरेच हुतात्मे झालेत, मरण पावलेत. म्हणजे कशासाठी पाहिजे आरक्षण? शिक्षणासाठी पाहिजे. कशासाठी? शिक्षणासाठी आणि सामाजिक आर्थिक आर्थिक. सामाजिक आर्थिक. सामाजिक. मग सामाजिक मागास आहेत का मराठा? आता बऱ्याच जण फीस भरणं होत नाही आत्महत्या. फीज आर्थिक विषय आहे का? आरक्षण म्हणजे आर्थिक विषय आहे का? आर्थिक विषय. आर्थिक विषय. ईडब्ल्यूएस काय आहे? इकॉनॉमिकल विकर सेक्शन काय आहे? ईडब्ल्यूएस आहे, परंतु ईडब्ल्यूएस मध्ये बऱ्याच ठिकाणी आहेत ना, म्हणजे आरक्षण आहे मराठा समाज आरक्षण होतं, हे आरक्षण कुठे टिकतंय? आपण बरेच ईडब्ल्यूएस घटना दुरुस्ती करून दिलंय. ईडब्ल्यूएस का नको? गरिबासाठी पाहिजे का ओबीसीचं आरक्षण खायासाठी पाहिजे ते सांगा बरं मला. बरोबर आहे. मला वाटतं की तुमचं असं म्हणणं आहे की मराठा समाज हा तुमचं असं म्हणणं आहे का मराठा समाज हा राजकारणासाठी आरक्षण, राजकीय आरक्षण मिळावे बाबा, मागास वर्गीयांसाठी. मागास वर्ग बाय बर्थ, नॉट अ इकॉनॉमिकल प्रोग्राम. जो बंजारा आहे, जो वंजारी आहे, जो साळी माळी कोळी आहे, जो दलित आहे, जो एससी आहे, जो एसटी आहे. खासदार किती आहेत महाराष्ट्रात? 48 पैकी मराठा किती आहेत? बरेच आहेत. मग रुरल कम्युनिटी मागास असते का? आणि आरक्षण म्हणजे गरीब हटावचा प्रोग्राम आहे? आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्वाचा कायदा आहे. ज्या लोकांना हाऊसमध्ये येता येत नाही, ज्या लोकांना निर्णय प्रक्रियेत येता येत नाही, त्यांचं रिप्रेझेंटेशन म्हणजे आरक्षण. सांगितलं कोणी यांना गरीब हटावचा प्रोग्राम आहे म्हणून? नाही, परंतु अनेक वर्षापासूनची मागणी आहे. अरे अनेक वर्ष काही असू शकते ना यांची मागणी. कशात प्रतिनिधित्व नाही मराठ्यांचं? पंचायतीत नाही, झडपीत नाही, नोकऱ्यात नाही. मग त्यांचा देखील जो लढा आहे तो गरजावंत मराठ्यांचा लढा आहे. गरजवंत. मग कशाला सरसकट मागतोय? कोण आहेत गरजवंत? कोण आहेत गरजवंत? आजही बऱ्याच जणांना तुम्ही जर